तुम्ही जर ब्लाउज डिझाईनला मणी किंवा मण्यांची लेस वापरत असाल तर प्लीज हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। ब्लाउजला आपण अशी सुंदर डिझाईन बनवतो, असे मणीसुद्धा लावतो, त्यानंतर इथे अशी मण्यांची लेस लावतो। पण हे काही दिवसांसाठी चांगलं दिसतं, त्याच्यानंतर ह्या मण्यांची पॉलिश गेली की ती डिझाईनचा लुक खराब होतो। तर आज आपण तेच बघणार आहोत की हे मणी पुन्हा नव्यासारखे दिसण्यासाठी काय करायचं आहे। तर इथे आपल्याला मार्केटमध्ये ह्या अशा नेल पेंट मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या कलरच्या। तुमचे ज्या कलरची मणी असतील किंवा साडीत जो कलर असेल त्याच्यानुसार तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये ती नेल पेंट घेऊ शकतात। आणि मणी ही नेल पेंट ही अशी मणी जिथे कलर गेला असेल तिथे लावायची आहे अशी। हे असं लावल्याने हे जे मणींची जी पॉलिश गेलेली असते ती चांगली दिसते। ही नेल पेंट लावल्याने तुमचा जो कलर असेल मणींचा त्या कलरची नेल पेंट घ्यायची, किंवा गोल्डन कलरची असेल तर मार्केटमध्ये गोल्डन कलरची सुद्धा नेल पेंट मिळत असते, तर ती नेल पेंट घ्यायची आणि त्या मणींना लावायची। ह्याप्रमाणे हे असे परत सुंदर हे असे मणी दिसतात। नेल पेंट लावताना इकडे तिकडे कपड्यावर लावायची नाही, फक्त मणी जिथे आहेत तिथेच ही व्यवस्थित अशी लावायची आहे। ह्याप्रमाणे तुम्ही ही नेल पेंट लावून हे जे मणी आहेत ते नवेसारखे करू शकतात, परत नव्यासारखे दिसू शकतात। ही जी मण्यांची लेस असते ही सुद्धा खूप छान वाटते, पण ती सुद्धा कलर गेल्याने मग ती डिझाईनचा लुक बिघडतो। म्हणून ह्या अशा नेल पेंटचा वापर करून तुम्ही परत ही लेस जी आहे ती नव्यासारखी करू शकतात। ह्याप्रमाणे ही अशी जी लेस आहे मण्यांची ती नवीसारखी दिसू शकते। याप्रमाणे ही अशी नेल पेंट इथे लावायची। लावताना फक्त याच्यावर कपड्यावर येणार नाही याची काळजी घ्यायची। तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा।